शिवसेना शिंदे गुट के वरिष्ठ नेता और राज्य के मंत्री भरत गोगावले ने आज रत्नागिरी में एक विशेष प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर विभिन्न मुद्दों पर खुलकर बात की। उन्होंने स्पष्ट किया कि राज्य सरकार मौजूदा परिस्थितियों को लेकर गंभीर है और हर समस्या का समाधान बातचीत और संवेदनशीलता के साथ निकाला जाएगा। ठीक आहे ना, तर बघा, प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वातंत्र्य आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। त्यांनी त्याच्या स्वातंत्र्याचा वापर करावा, पण तो चुकीचा होऊ नये असं आम्हाला वाटते। काय काय लोकांना दिवसा पण स्वप्न पडतात, तर त्याच्यामध्ये काही नवल नाही आहे। कारण काही लोकांना बोलायला काय कोणाला काय पैसे द्यावे लागत नाही आहेत, परंतु जे बोलले ते त्यांच्या समाजाबद्दल त्यांच्याबद्दल बोलले असतील। पण आज महाराष्ट्रामध्ये आज जर आपण पाहिलं तर आपली वर्गवारी किती आहे आणि इतर समाजाची किती आहे। त्यावेळेला निवडणूक होईल तेव्हा किती विभागात हे झाले, विभागले गेले पक्षामध्ये, ते तुम्हाला कळेल ना। त्याच्यामध्ये काही दोन चार गोष्टी अशा आहेत, जर तुम्ही सक्षम आहात तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कशाला पाहिजे। जो दुर्बल आहे, जो अडचणीत आहे, ज्याला खरोखरच गरज आहे त्यांना द्यावं। आता तुम्ही काही मंडळींना डबल पण पैसे मिळाले, इतर दुसरी पण योजना चालू आहे आणि ही पण, आणि काही लोकांना काहीच नाही। तर ज्यांना काहीच नाही त्यांना मिळू द्या, ज्यांना डबल आहे त्यांची कमी होऊ द्या। जे सक्षम आहेत, 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, इतर नवऱ्याची पेन्शन आहे किंवा स्वतः काहीतरी करतायत, तर अशा यांना देणं कितपत योग्य आहे हे तुम्ही पण तुमचं। गुलाबराव आमचे सिनियर मोस्ट आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे, आमचा वेगळा आहे। आम्ही त्याबद्दल काय वाच्यता करणार नाही, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे आमचं संघर्ष युद्ध कसं चालू आहे। त्यामध्ये गुलाबरावांना आम्ही फ्री हँड दिलेला आहे ते सांगतो। पालकमंत्री हा भाग वेगळा आहे। आमचा जो संघर्ष होता ते जे आम्ही केलेलं त्यांचं काम, त्यांना दिलेलं निवडून महाराष्ट्रामध्ये एकच सीट त्यांची रायगडमध्ये आणली, इतर कुठेही आली नाही, त्याबद्दल आम्ही जास्त बोलतो। पालकमंत्री एक आम्ही पूर्वीपासून, मी 4 टर्म आमदार आहे, 2-3 वेळेला सत्ता आली, आम्ही सत्ता मंत्रिपद दिलेलं आम्ही थांबलो। पालकमंत्री काय एवढी मोठी बाब आहे, पण तत्वाला आम्ही हटणार नाही, हा आमचा त्यातला मुद्दा होता, बाकी काय नाही। आता आपले नेते येतील उदय सामंत साहेब, त्यांना विचारा, कारण ते आमचे सिनियर आहेत आणि मागच्या वेळेला त्यांनाच आम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रत्नागिरी आणि रायगडचं दिलं होतं। त्यामुळे मला असं वाटतंय आमचे हे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, स्वतः साहेब असतील, सगळ्यांचं मत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेठला मिळावं। आता महाराष्ट्रद्रोही नेमकी कोण आहेत याचं नाव कळायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्रद्रोही याचा अर्थ काय की महाराष्ट्राला आम्ही सापत्निक वागणूक देतोय, आम्ही सत्तेमध्ये आहोत पण महाराष्ट्रावरती दुजाभाव करतोय, अन्याय करतोय, अत्याचार करतोय। याचा नेमका आम्हाला अर्थ खडसेताईंना विचारायला लागेल की द्रोही कोण आणि सातमध्ये कोण आहेत हे जरा विचारावं लागेल। जे एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, अजित यादव, त्यावेळेला जो निधी दिला आहे रेकॉर्ड ब्रेक, त्यांच्या इथला निधीची वर्गवारी त्यांनी तपासून सांगावी की मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला किती निधी मिळाला, आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांचे वडील 3-3 वेळेला मंत्री होते, पालकमंत्री होते, ती पण मागच्या वेळेला होती, त्यावेळेला त्यांना विचारायचं तुम्हाला त्यावेळेला निधी किती मिळाला आणि 2.5 वर्षामध्ये किती मिळाला। तो जो निधी मिळाला त्याची अजून कामं काही ठिकाणी सुरू नाही झालीत, काही ठिकाणी प्रगती पथावर आहेत, पुढचं तर सोडाच, त्या निधीवरती अवलंबून आहे अशाला काय भाग नाही आहे। आता येणारे आमचे 5 कोटी आमदार निधी असतील, 2 कोटी डोंगरे विकासचे असतील, हे पैसे आमचे चालूच आहेत। विकास थांबलाय हे बोलणं चुकीचं आहे। त्यांनी तपासावं, आत्मनिरीक्षण करावं, आत्मपरीक्षण करावं की बाबा 2.5-3 वर्षामध्ये मिळाला निधी आणि त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला निधी, याची थोडी वर्गवारी करावी।